अर्ज मागे घेण्यासाठी आता अखेरचे 2 तास उरलेले आहेत। नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीत बंडखोरी अद्यापही कायम आहे। बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर बंडखोरी शमवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत। नाशिकमध्ये गणेश गीतेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। तर तिकडे जळगावमध्ये भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर आव्हान उभं करणाऱ्या शिवसेना नगरसेविका रेश्मा काळे या जिल्ह्याच्या बाहेर सहलीवर गेल्यात अशी चर्चा रंगली आहे। तर तिकडे यवतमाळमध्ये महाविकास आघाडी अपक्षाला काँग्रेस पुरस्कृत उमेदवार करण्याच्या तयारीमध्ये आहे असं देखील समजतं। त्यामुळे बंडखोरी आता शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। सर्व बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी अद्यापही कायम असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत, तर जळगावमध्ये रेश्मा काळे या सहलीला गेलेल्या आहेत अशी चर्चा रंगलेली आहे। तर यवतमाळमध्ये देखील या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जाते।